Hello dear students, this is Pragati. आपण पाहतो आहोत स्टँडर्ड 9चा रियल नंबर एक्सरसाइज 2.3चा क्वेश्चन नंबर 3. क्लासिफाय द गिवन पेअर ऑफ सर्ट्स इनटू लाईक सर्ट्स अँड अनलाईक सर्ट्स. मुलांना आपण मागच्या क्वेश्चन्समध्ये पाहिलं होतं सर्ट्स काय असतात. तर लाईक सर्ट्स कशाला म्हणतात? एकदम सिंपल आहे. पहा, ही आपली रॅडिकल साईड आहे. हा एन हा आपला ऑर्डर असतो आणि ए हा आपला रॅडिकंट असतो. तर ज्या दोन रॅडिकल साईनमध्ये जर का हा एन नंबर सारखा आहे, ऑर्डर सेम असेल आणि रॅडिकंट हा नंबर पण सेम असेल तरच आपण त्यांना लाईक सर्ट म्हणू. क्वेश्चन नंबर 1 आहे. अंडर रूट इकडे 52 आहे आणि 5√13 आहे. तर पहा मुलांना, आपण सगळ्यात पहिले आपल्याला माहिती नाही आहे तर आपण काय करणार, 52चे आपण फटाफट फॅक्टर पाडून घेऊया. तर पहा मुलांना, फॅक्टरमध्ये आपल्याला एक कंप्लीट स्क्वेअर नंबर पाहिजे असतो. आता 52चे काय मिळाले, 4×13 मिळालं. तर याला पहिले आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार आहोत, 4×13. आणि इकडे आपण 5√13 लिहिणार आहोत. आता याचं काय, 4चा 2 बाहेर पडत आहे, √13 ॲज इट इज राहतील आणि इकडे 5√13 आहे. तर हे लाईक सर्ट्स आहेत का? पहा, आपल्या कंडिशननुसार ऑर्डर इथे सेम आहे, बरोबर. हे पहा, इथे काहीच नाही आहे म्हणजे 2 आहे मुलांना. ऑर्डर सेम आहे आणि आपला रॅडिकंटसुद्धा सेम आहे, 13. तर हे याला आपण लाईक सर्ट म्हणू. 68. तर पहा, फटकन आपण 68चे फॅक्टर पाडून घेणार आहोत. 2ने करायचं, 3, 4, 2ने केला 1, 7 म्हणजे 17 4 सिम्पलेस्ट फॉर्म लिहूया आपण. कंप्लीट स्क्वेअर नंबर असणं आवश्यक आहे तरच आपण त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म काढू शकतो. 5√3. आता याच्यातनं 2 बाहेर पडतो आहे, √17 ॲज इट इज. इकडे 5√3 आहे. तर पहा मुलांनो, ऑर्डर तर सेम आहे पण रॅडिकंट आपल्याला डिफरंट मिळत आहे. इथे ह्याला आपण अनलाईक सर्ट म्हणणार. आता हे पाहूया, 4 आणि इथे आपण कन्वर्ट करू 9×2, कारण की 9 हा कंप्लीट स्क्वेअर नंबर आहे. इथे 7√2 आहे. आता 4 इंटू काय होणार, इथे याचा 3 बाहेर पडला, √2 ॲज इट इज. आणि इकडे 7√2 आपल्याला दिसतो आहे. इथे झाले 12√2 आणि इकडे 7√2. तर आपल्याला सारखा सर्ट मिळतो आहे का? येस. आपले रॅडिकंट आणि ऑर्डर दोनही सेम आहे तर याला आपण लाईक सर्ट म्हणणार. आता पाहूया पुढचे ते. चला आता 4थवाला करूया. इथे 9 ॲज इट इज राहणार. अंडररूटमध्ये आपण 4×3 करणार आहोत आणि इकडे 6√3 ॲज इट इज राहील. इथे 9 मल्टिप्लाइड बाय आपला √4चा 2 बाहेर पडतो आहे आणि √3 ॲज इट इज. इथे पण आपल्याला कसं दिसत आहे, सेम दिसत आहे आपल्याला रॅडिकंट आणि ऑर्डर, तर याला आपण लाईक सर्ट म्हणणार. √22 आणि √33 मध्ये आपल्याला कोणताही अनकम्प्लीट स्क्वेअर नंबर निघत नाही आहे, त्याच्यामुळे याला आपण अनलाईक सर्ट म्हणणार. इथे पहा मुलांना, इथे 5√5 ॲज इट इज राहतील आणि इथे मी 25 मल्टिप्लाइड बाय 3, बरोबर. तर हा 5√5 आहे आणि इकडे 5×√3 आहे. इथे ऑर्डर तर सेम आहे पण रॅडिकंट डिफरंट आहे म्हणून याला आपण अनलाईक सर्ट म्हणणार. अशा प्रकारे हा क्वेश्चन संपतो आहे. स्टुडंट्स, इफ यू अंडरस्टँड वेल then please type yes in the comment. Thank you for watching.